हॅलो एव्हरीवन, पुन्हा तुमच्यासाठी ज्वेलरी हॉल माझी ज्वेलरी हॉल घेऊन आली आहे. ज्वेलरी हॉल त्याच्या आलेला असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माझा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. फर्स्ट ग्रीन मी मिशोवरून बोलवली आहे आणि अतिशय सुंदर असं आहे. ही ज्वेलरी मी 200 रुपीजच्या अंडरमध्ये आहे ही ज्वेलरी. आणि याच्यामध्ये छान कुंदन वर्क दिला आहे आणि मधात गुलाबी असा स्टोन छान असं आणि हे ग्रीन मण्याचा वर्क हे केलं आहे आणि छान असं खूप अति सुंदर असं गळ्याला खूप शोभेल. आणि याला ग्रीन साडीवर गुलाबी रेड साडीवर खूप सुंदर दिसते. याच्यावर क्यूट असं इयरिंग्स दिलं आहे, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसेल असं इयरिंग्स दिलं आहे. कुंदन वर्क केलं आहे पूर्ण. सेकंड आहे गोल्डन चोकर. हा चोकर मी छान असं चोकर आहे, मी ऑफलाईनच घेतला आहे आणि छान आहे. ही आपण काठापदराच्या साडीवर वगैरे घालू शकतो, बनारसी साडीवर, मस्त सिल्क अशी साडीवर घालू शकतो. रेड ग्रीन गुलाबी अशा साडीवर आपण म्हणजे खूप छान चटक कलर साडीवर घालू शकतो आपण. हा चोकर खूप सुंदर दिसेल, असा गळ्याला खूप सुंदर चोकर दिसेल. ही बहुतेक 300च्या अंडरमध्ये घेतला आहे, मी ऑफलाईनच घेतला आहे इकडेच मार्केटमध्ये. आणि थर्ड वन ऑक्सिडाइज चोकर सेट. हे खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये मधात आहे ना ब्लॅक कलरचे मनीचे वर्क दिला आहे आणि खाली असे मोतीचे वर्क दिले आहे. छान असं चोकर असं गळ्याला शोभून असं दिलं आहे छान. आणि हा मी मिशोवरून घेतला आहे, हे 200च्या अंडरमध्ये आहे. छान असं चोकर सुंदर. आणि याची इयरिंग्स आहे हे सुंदर असं शोभेल असं इयरिंग्स दिले आहे छान. तुम्ही हा चोकर सिल्वर अशी बॉर्डर, म्हणजे ही अशी बॉर्डर वगैरे राहिली याच्यावरही घालू याच्यावर सिल्वर अशी बॉर्डर राहिली काळ्या साडीवर आणि व्हाईट साडीवर, सिल्वर साडीवर, ग्रे साडीवर खूप सुंदर दिसेल हे चोकर. नेक्स्ट आहे हे असं छान असं, म्हणजे हे असं चोकर असं गुलाबी असं छोटंसं लुगड्यावर वगैरे घालू शकतात. छान असं खूप सुंदर दिला आहे आणि छान असं दिलं आहे. लुगड्यावर वगैरे घालू शकतात छान आणि साडीवर वगैरे छान घालू शकतात. साडीवर वगैरे लुगड्यावर वगैरे खूप शोभेल हे चोकर. नेक्स्ट आहे हे लॉंग गळ्यातलं. नेक्स्ट खूप सुंदर आहे आणि हे बारीक असे याला स्टोन दिले आहे आणि नेक्स्ट इथे मनी दिले आहे वरपाला. हे मी ऑफलाईनच घेतला आहे मार्केटमधून. आणि आपण मंगळसूत्र न घालता आपण छोटं मंगळसूत्र घातलं आणि हे घातलं तर खूप सुंदर दिसेल हे साडीवर. आणि काठापदराच्या साडीवर खूप सुंदर दिसेल. तुम्ही काठापदराच्या साडीवर तुम्ही घालू शकता, खूप सुंदर. त्याच्यावर छोटे छोटे याच्यावर गळ्यातल्यावर छोटे छोटे इयरिंग्स दिले आहे छान असे.
आणि मस्त असं शोभेल. खूप सुंदर दिसेल साडीवर ही. एक छान असं. नेक्स्ट आहे हे असं म्हणजे वेस्टर्न सारखं हे आहे चोकर. आणि हे नाईट फंक्शन मध्ये खूप सुंदर म्हणजे वन पीस, आपण वन पीस घालायला लागला, टू पीस घालायचे असं वन पीस त्याच्यावर खूप शोभेल हे. आपण ब्लॅक साडीवर, मी ब्लॅक साडीवर वेअर केलं होतं हे आणि खूप सुंदर दिसते आणि छान असं तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं लुक येते. आणि हे ऑक्सिडाइज आहे, ब्लॅक पॉलिशवाला ऑक्सिडाइज आहे हे. असं चेनीचं दिलं आहे वर आणि इथे असं लटकन सारखं लुक दिला आहे. आणि खूप सुद्धा तुम्ही हे एकच घातलं आणि बाकी हे लॉंगवाला मंगळसूत्र नाही घातला वन पीसवर वगैरे तर घालतच नाही. लॉंगवालं छोटंसं घातलं तरी खूप उत्तम दिसतं. पण हे घातलं ना तर खूप अति मस्त असा गळा असा भरून दिसते की खूप सुंदर दिसेल. हा मी मिशोवरून घेतला होता. तुम्हाला इकडे मेन्शन करेन की किती काय प्राइस आहे तर हा नेक्स्ट आहे. नेक्स्ट आहे हे. हा लॉंग गळ्यातला छान. याच्यामध्ये सिल्वर मनी आणि ब्लॅक मनीचं कॉम्बिनेशन दिला आहे आणि छान. आणि हा तुम्ही राजस्थानी लुकवर मी सहज घेतलं होतं ऑफलाईन इथे मार्केटमधून. तर 100च्या अंदर 80 रुपयाचं वगैरे झाला आहे आणि खूप सुंदर दिसते. पण हा याच्यावर आहे ना साडीवर तेवढं नाही लुक येईल, पण तुम्ही राजस्थानीवर चोली घागरा वगैरे घालायचं असेल तुम्हाला, म्हणजे नवरात्रामध्ये खूप घालतात, तर त्याच्यावर तुम्ही असं घातलं आणि सिल्वर वगैरे कानातले घातले तर खूप सुंदर दिसेल. बाकी तर मी 1-2 वेळा वेअर केलं होतं साडीमध्ये पण मला जसलं नाही साडीवर. पण घागरावर मी 1-2 वेळा घातला आहे तर त्याच्यावर खूप सुंदर दिसते. लास्ट आहे हा चोकर मी घातलेला आहे. हा मी ऑफलाईन घेतला होता आणि छान असं सिल्वर असे गिफ्ट दिले आहे आणि याला खाली असा घुंगरू पॅटर्नचं दिला आहे. तर मी हा चोकर मी 200च्या जवळपास घेतला आहे. ते ऑफलाईनच इथे पुण्याला गेलो होतो आम्ही, तिथून मार्केटमध्ये तुळशी बागेमधूनच घेतला आहे हा चोकर. आणि खूप सुंदर असं इयरिंग्स वगैरे आहे छान आणि साडीवर असं छान लुक येते आणि तुम्ही बघू शकता छान. तर एवढे आहे माझे ज्वेलरी कलेक्शन. तर तुम्ही माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट नक्कीच करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण ज्वेलरी हॉलला हेल्पफुल वाटेल. नक्कीच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर